महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं। त्यामुळे भुजबळ काहीसे नाराज होते, पण पुन्हा 5 महिन्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलं। नंतर भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच आता भुजबळ यांनी मोठे गौप्यस्फोट करायला सुरुवात केली। अजित पवारांच्या संबंधापासून ते आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदाची एक्सपायरी डेट सुद्धा सांगितली। तसेच राज उद्धव एकत्र येणार का याच्यावर सुद्धा भाष्य केलंय। तसेच आपण पक्ष सोडणार होतो अशा अनेक मुद्द्यावर भुजबळ यांनी मोठे गौप्यस्फोट केले। चला तर बघूया। मध्यंतरी माहिती पवार साहेबांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा। हो, त्यावेळेस असंच ठरलं की मी काय येणार नाही, मी राजीनामा देईन, सुप्रियाला अध्यक्ष करू आणि तुम्ही सरकारमध्ये जा। 3 दिवसांनी पवार साहेबांनी मागे घेतली। विचारा अजितदादांना, त्यांच्या घरात सगळं होतं सगळं। मुख्यमंत्र्यांनी एवढे आग्रह केला की नका रे, त्याला घ्या बाबा तुम्ही त्यांना। प्रफुल्ल पटेल मी आणि तटकरेंनी सांगितलं घ्या, नाही घेतलं काय करणार। अरे हे घर आम्ही उभं केलं, त्या घरात ज्याला मला नेहमी सगळ्यांनी एवढं मान सन्मान दिला, फुकट दिलं ना। मी काहीतरी लढलो, त्यांच्या जीव त्या हातावर घेऊन लढलो मी, काहीतरी असेल ना। मग आताच असं कसं मला डावललं गेलं होतं, ती खंत माझ्या मनामध्ये नक्की दुःख। पण त्यांच्या सगळ्या प्रमुख कार्यक्रमाला मी हजर होतो। 1 मेच्या कार्यक्रमाला मी हजर होतो, स्टेजवर होतो त्यांच्यावर। शिर्डीला अधिवेशन झालं, मी हजर होतो। ठीक आहे, तुमच्या घरच्या कार्यक्रमाला हजर नव्हतो, पक्षाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो। मी पक्ष सोडला नव्हता, कारण काय करायचं काय, पण सोडायचा का हा विचार आला होता का? आला होता अनेक वेळा। काय कशासाठी की ते आपली किंमत अशी का अशी झाली असं वाटतं आपल्याला की ठीक आहे, विशफुल थिंकिंग, तुझं एकत्र आले कुटुंब तर बरोबर, हे पण एकत्र आलं बरोबर होईल, पण हे आमचं विशफुल थिंकिंग आहे, पण ते होणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे। काय करणार, राजकारणामध्ये काही गोष्टीची नाही म्हणजे नाहीच होत आहे। म्हणजे उद्धव आणि राज एकत्र येणार नाही मला तरी वाटत नाही। धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाले, काही हरकत नाही। का माझी पुनर्स्थापना झालेली आहे, मी पुन्हा आलो आहे, इज्जतीने आलेलो आहे। काय धनंजय मुंडे सगळ्या याच्यातून मुक्त झाले, सगळी लाईन क्लिअर असेल, छगन भुजबळ राजीनामा देईल, संपला विषय। पुढे पण अशा पद्धतीची काही चर्चा झाली आहे तुमची दादांबरोबर? हो करणार, हो ठरवणार तर मी ना। तसेच धनंजय मुंडे यांना डावलून छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे। तसेच आता तोंडावर आलेल्या महानगरपालिका निवडणुका आणि ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणारं मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन, या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी मंत्रिमंडळात कमबॅक केल्यानंतर भुजबळ यांनी मोठे गौप्यस्फोट करायला सुरुवात केली। यानंतर सुद्धा भुजबळ असेच गौप्यस्फोट करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।